आज भुजबळांनी सिल्व्हर ओक वरच्यात अचानकपणे पवारांची भेट घेतली। या भेटीमागे दडलंय काय पाहूयात। छगन भुजबळ यांनी अचानक सिल्व्हर ओकवर घेतली शरद पवारांची भेट। दोघांमध्ये 1.5 तास चर्चा। मी स्वतः शिंदेना फोन करून 2-4 महत्त्वाच्या लोकांमध्ये बसून आरक्षणावर चर्चा करणार असं पवार म्हणाले। पत्रकार परिषदेमध्ये भुजबळांची माहिती। तर गुप्त भेट काहीतरी घटना घडवणारी असते। फडणवीस, शिंदे, अजित पवार यांच्याही अनेक गुप्त बैठका झाल्या। त्यानंतर आमदार फुटले। भुजबळ पवारांच्या भेटीवर मुनगंटीवारांची भुवया उंचावणारी प्रतिक्रिया। परतीचे प्रयत्न केले तरी भुजबळांना परत घेणार नाही ही आमच्या पक्षाची भूमिका। अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। एकीकडे बारामतीला टीका करायची आणि नंतर पवारांना भेटून मार्गदर्शन करा असं सांगायचं। भुजबळांची ही भूमिका दुटप्पी। देशमुखांची टीका। माहिती डॅमेज होईल असा निर्णय भुजबळ घेणार नाहीत। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भुजबळ पवारांची भेट राजकीय समजू नये असं वक्तव्य। महायुतीमध्ये छगन भुजबळ यांची हेळसांड होते हे नाकारता येत नाही। शरद पवार भुजबळांच्या भेटीवर सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। जरांगे आणि शिंदे यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे माहिती नसल्यामुळे सर्वपक्षीय बैठकीमध्ये आलो नाही असं पवार म्हणाले। भुजबळांची माहिती। शरद पवार 2 दिवसात स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार भुजबळांचं वक्तव्य। तर स्फोटक परिस्थिती ही भुजबळांनी निर्माण केली असं प्रत्युत्तर मनोज जरांगे यांनी दिलं। कोयता आणि हातपाय तोडण्याची भाषा भुजबळांनी केली, जरांगे यांनी म्हटलंय। भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीमध्ये सकारात्मक सिग्नल। जाती-जातीमध्ये वाद निर्माण होऊ नयेत ही सरकारची भूमिका। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया।